माझे नाव अमित. मी 11वीत असताना माझ्या मोठ्या भावाचे अतुलचे लग्न झाले. भाऊ परदेशात एका पंचतारीख हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करत होता. तो 15 दिवसाच्या सुट्टीवर लग्नाच्या अवघ्या 2 दिवसाआधी घरी आला होता. माझी वहिनी स्वाती दिसायला अतिशय सुंदर आणि साधी होती. तिने 12वीपर्यंत शिक्षण घेतले होते. आमची आर्थिक परिस्थिती फार गरिबीची होती. आमचे मातीचे घर असून घरात अवघ्या 2च खोल्या होत्या. एका खोलीत आई आणि स्वाती वहिनी झोपायच्या, तर पुढच्या हॉलमध्ये मी, भाऊ आणि बाबा झोपत असू. लग्नाच्या दुसऱ्या दिवशी संध्याकाळी आई बाबांना म्हणाली, अहो अतुलला आज रात्री आतल्या खोलीत झोपू द्या, तशी त्याला कमी दिवसाची सुट्टी आहे. त्यावर बाबा म्हणाले, अगं अजून त्याच्या लग्नाची सत्यनारायणाची पूजा झाली नाही, मग कसं काय त्याला त्याच्या बायकोसोबत झोपवणार. आई म्हणाली, अहो मग सकाळीच आपण सत्यनारायणाची पूजा करून टाकू, म्हणजे तोही मोकळा होईल. मी शेजारीच बसून अभ्यास करत असताना आई बाबांचे हे बोलणे ऐकत होतो. लग्नानंतर पती पत्नी एकत्र का झोपतात याचा विचार माझ्या मनात येत होता, कारण अशा गोष्टी माझ्या आयुष्यात मी कधी पाहिल्या नव्हत्या आणि प्रत्यक्ष मला कोणत्याही मित्राकडून याबद्दल सांगण्यात आलं नव्हतं. दुसऱ्या दिवशी घरात भावाच्या लग्नाची सत्यनारायणाची पूजा पार पडली. रात्री भाऊ आतल्या खोलीत स्वाती वहिनीसोबत झोपला आणि आम्ही बाहेर झोपलो. रात्री सुमारे 1 वाजेच्या सुमारास मला आतल्या खोलीतून वेगळाच आवाज येऊ लागला. मला वाटले भाऊ वहिनींना मारत असावा. तिकडे आई बाबा गाढ झोपले होते. मी हळूच उठून दादा वहिनींना का मारत आहे हे पाहण्यासाठी त्यांच्या खोलीकडे गेलो. त्या आतल्या खोलीला दरवाजा नव्हता, फक्त एक पडदा लटकलेला होता. मी काही विचार न करता थेट त्यांच्या खोलीत गेलो. खोलीत अंधार असल्यामुळे मला काही दिसत नव्हते. मी घाबरून विचारलं, वहिनी काय झाले, असा आवाज काय येतोय. माझा आवाज ऐकून ते दोघेही ठोकीत चुकले. दादा म्हणाला, अरे अमित काही नाही झाले, तू जाऊन झोप. एक झुरळ आलं होतं, त्याला पाहून तुझी वहिनी घाबरली. मी दादाचे बोलणे ऐकून पुन्हा माझ्या बिछाण्यावर येऊन झोपलो. दुसऱ्या दिवशी सकाळी मी कॉलेज संपवून घरी आलो तेव्हा आई आणि बाबा शेतात गेले होते. घरात दादा आणि स्वाती वहिनी दोघेच होते. मी काही आवाज न करता आत शिरलो तेव्हा मला आतल्या खोलीतून दोघांची कुजबुज ऐकू आली. मी हळूच खोलीचा पडदा बाजूला केला तर स्वाती वहिनी दादाच्या मिठीत होती आणि दादा कपडे सरकवत होता. हे दृश्य पाहून माझ्या मनातील एक वेगळीच भावना निर्माण झाली. माझ्या आयुष्यात मी अशी दृश्य पहिल्यांदाच पाहत होतो. त्याच वेळी स्वाती वहिनींचेही लक्ष माझ्याकडे गेले आणि त्यांनी तत्काळ स्वतःला सावरले. मी माझी बॅग काढून समोरच्या पलंगावर जाऊन बसलो. थोड्याच वेळात दादा खोलीतून बाहेर आला आणि म्हणाला, अरे अमित कधी आलास कॉलेजवरून. मी म्हणालो, दादा तुम्ही दोघे आत असताना मी आलो. दादा म्हणाला, तू काही पाहिलं तर नाही ना. मी उत्तर दिलं, मी काही पाहणार त्याआधीच वहिनी बाहेर आल्या. त्यावर दादा म्हणाला, पुढच्या वेळी जेव्हा घरी येशील तेव्हा आवाज देऊन येत जा. दादांचे हे बोलणे ऐकून मला आश्चर्य वाटले. असेच काही दिवस निघून गेले आणि दादाची 15 दिवसाची सुट्टी संपली. ज्या दिवशी दादा परदेशी जाणार होता त्या दिवशी स्वाती वहिनी खूप रडत होत्या. मला हे कोरडे उलगडत नव्हते की दादा एवढा घाईघाईत असतो तरी वहिनी त्याच्यासाठी एवढ्या का रडत आहे. काही दिवसानंतर मी कॉलेजवरून घरी आल्यावर स्वाती वहिनी ओट्यावर एकट्याच उदास बसल्या होत्या. मी विचारलं, वहिनी कोणाची वाट पाहत आहात, एवढ्या उदास का आहात. स्वाती वहिनी म्हणाल्या, अमित तुमचे भाऊ पुढच्या वेळी कधी येणार याचीच वाट पाहत आहे. मी म्हणालो, पण वहिनी जे रोज तुम्हाला त्रास द्यायचे त्यांची एवढी आठवण येते. वहिनी आश्चर्याने माझ्याकडे पाहू लागल्या आणि म्हणाल्या, तू आम्हाला कधी पाहिलंस असा त्रास देताना. मी म्हणालो, मी रोज कॉलेजवरून यायचो तेव्हा पाहायचो. स्वाती वहिनी हसून म्हणाल्या, अरे अमित तुझे भाऊ मला त्रास देत नव्हते तर तो त्यांचा माझ्यावर जीव आणि प्रेम होते. मी विचारलं, मग रात्री असा आवाज काय यायचा. वहिनी म्हणाल्या, अरे अमित तू अजून लहान आहेस. जेव्हा तू मोठा होशील आणि तुझे लग्न होईल तेव्हा तुला समजेल. पती पत्नीमधील हे प्रेमवंश पुढे वाढवण्यासाठी आणि नाते घट्ट ठेवण्यासाठी गरजेचे असते. त्यानंतर मी माझ्या लहानपणाच्या मित्राला रोहनला भेटायला गेलो. रोहनसुद्धा काही विचारत बसला होता. मी त्याला विचारले, रोहन मला एक सांग, हे प्रेम म्हणजे नक्की काय असते रे. रोहन म्हणाला, अरे अमित प्रेम हा खूप सुंदर शब्द आहे. जो यात अडकतो तो खूप नशीबवान असतो. आपल्याला समजून घेणारी, सुखादुःखात साथ देणारी व्यक्ती मिळणेच म्हणजे प्रेम.
मग रोहनने त्याच्या मोबाईलमध्ये मला एक व्हिडिओ दाखवला. तो व्हिडिओ पाहिल्यावर मला सर्व गोष्टी उलगडा झाला. दादा आणि स्वाती वहिनीमधील नाते मला आता स्पष्ट समजले होते. दुसऱ्या दिवशी रविवार होता. आई बाबा सकाळी शेतात गेले होते. घरात मी आणि स्वाती वहिनीच होतो. सकाळी वहिनींनी आंघोळ करून खोलीत गेल्या. मी सहज तिकडे पाहिले तर त्या स्वतःला वाळवत साडी नेसत होत्या. काही वेळाने त्या बाहेर आल्या आणि म्हणाल्या, अरे अमित, तयार हो लवकर. मी म्हणालो, वहिनी आज संडे आहे, कॉलेजला सुट्टी आहे. त्या म्हणाल्या, मग सोडून दे ना, एवढ्या लवकर का उठलास? मी थोडा संकोचून म्हणालो, वहिनी मला एका गोष्टीची माहिती हवी होती. स्वाती वहिनी माझ्या शेजारी बसल्या आणि म्हणाल्या, अमित, मला तुझा मित्र समज आणि सांग काय विचारायचे आहे. मी त्यांना विचारले, लग्नानंतर पती पत्नीमध्ये एवढे प्रेम कसे निर्माण होते? वहिनींनी माझा हात हातात घेतला आणि म्हणाल्या, जेव्हा दोन व्यक्ती एकमेकांना पूर्णपणे समजून घेतात आणि एकमेकांची काळजी घेतात तेव्हा हे नाते अधिक घट्ट होते. त्या दिवशी स्वाती वहिनींनी मला प्रेमाचा आणि नात्याचा खरा अर्थ समजावून सांगितला. भावाच्या अनुपस्थितीत घरात एकटेपणा जाणवू नये म्हणून आम्ही दोघांनी एकमेकांना चांगल्या मित्रासारखी साथ दिली. मी त्यांच्या सर्व भावनांचा आदर केला आणि घरात एक सुरक्षित व कौटुंबिक वातावरण निर्माण झाले. अशा प्रकारे मला आयुष्यातील या नात्याबद्दलची आणि खऱ्या प्रेमाची व्याख्या समजली. त्या दिवशी स्वाती वहिनींनी मला प्रेमाचा आणि नात्याचा खरा अर्थ समजावून सांगितला. पण तो केवळ शब्दापर्यंत मर्यादित राहिला नाही. त्या एका रविवारी आमच्या दोघांच्या आयुष्यात एक असं वळण आलं ज्याने आमचं नातं पूर्णपणे बदलून टाकलं. आई बाबा शेतात निघून गेले होते आणि घरात फक्त आम्ही दोघेच होतो. वातावरणात एक वेगळी शांतता आणि मंद धुंदी पसरली होती. वहिनींनी किचनमधून गरमागरम चहा आणला आणि त्या माझ्या अगदी शेजारी येऊन बसल्या. चहाचा कप माझ्या हातात देताना त्यांचा स्पर्श माझ्या हाताला झाला आणि माझ्या संपूर्ण शरीरात एक अनपेक्षित शहारा उमटून गेला. वहिनींनी माझ्या खांद्यावर हळूच हात ठेवला. त्यांच्या स्पर्शात एक वेगळीच ऊब आणि हुरहुर होती. त्या माझ्याकडे पाहून मंद हसल्या आणि म्हणाल्या, अमित, तुझ्या भावाच्या आठवणीत मी इथे एकटी फार उदास होते. पण तू माझ्याशी असं बोलतोस, माझी काळजी घेतोस, तेव्हा मला खूप बरं वाटतं. माझे हृदय वेगाने धडधडू लागले होते. मी चहाचा कप बाजूला ठेवला आणि आरशासमोर जाऊन उभा राहिलो. तेवढ्यात मागून वहिनी हळूच आल्या. त्यांनी दाराची कडी लावली आणि अतिशय नाजूकपणे मग मला मागून घट्ट मिठी मारली. त्यांच्या श्वासाची उष्णता माझ्या पाठीवर जाणवू लागली. मी क्षणभर थबकलो. मला काय बोलावे ते सुचेना. वहिनी, माझ्या तोंडातून फक्त एवढाच शब्द बाहेर पडला. त्यांनी मला स्वतःकडे वळवले. त्यांच्या डोळ्यात एक वेगळीच आर्तता आणि प्रेमाची ओढ दिसत होती. त्यांनी त्यांचा नाजूक हात माझ्या चेहऱ्यावर फिरवला. अमित, मला आज तुझी खूप गरज आहे. तुझ्या दादाच्या अनुपस्थितीत मला हे प्रेम, हा स्पर्श फक्त तुझ्याकडून हवा आहे. तू मला ती साथ देशील ना? मी त्यांच्या डोळ्यात पाहिले. त्या अजिबात संकोचत नव्हत्या. उलट पूर्ण विश्वासाने माझ्याकडे पाहत होत्या. त्यांनी माझा हात धरला आणि मला हळूच आतल्या खोलीत घेऊन गेल्या. खोलीत आल्यावर त्यांनी मला पलंगावर बसवले आणि त्या स्वतः माझ्या शेजारी अगदी जवळ येऊन बसल्या. खोलीतील शांतता फक्त आमच्या दोघांच्या श्वासाचा आवाज ऐकू येत होता. वहिनींनी हळूच आपला चेहरा माझ्या चेहऱ्याजवळ आणला. त्यांचे गुलाबी ओठ माझ्या ओठांच्या अगदी जवळ आले. प्रेम करण्याची सुरुवात अशी होते, अमित, त्या अतिशय हळुवार आवाजात पुटपुटल्या. मी माझे डोळे मिटून घेतले. त्यांनी आपले मऊ नाजूक ओठ माझ्या ओठावर ठेवले. तो स्पर्श इतका मऊ आणि प्रेमळ होता की माझ्यातील सर्व भीती आणि संकोच एका क्षणात विरघळून गेला. मी सुद्धा त्यांना तितक्याच प्रेमाने प्रतिसाद देऊ लागलो. आमचे श्वास एकमेकात मिसळले होते. सुमारे अर्धा तास आम्ही एकमेकांच्या मिठीत, त्या प्रेमाच्या विश्वात हरवून गेलो होतो. वहिनींच्या हातांनी माझ्या पाठीवरून आणि केसावरून मायेने हात फिरवला. त्यांच्या प्रत्येक स्पर्शात एक अनामिक सुख होतं. हळूहळू आम्ही दोघे एकमेकातील अंतर पूर्णपणे मिटवून टाकलं. त्या दिवशी पहिल्यांदाच मला प्रेमाची खरी अनुभूती मिळाली. ते फक्त एक शारीरिक आकर्षण नव्हतं, तर दोन एकाकी मनांचं झालेलं सुंदर मिलन होतं. स्वाती वहिनींनी मला त्यांच्या मिठीत घट्ट धरून ठेवलं होतं. त्या माझ्या कानात हळूच म्हणाल्या, अमित, तू मला किती सांभाळून घेतलंस. तुझं हे प्रेम माझ्यासाठी खूप मौल्यवान आहे.
त्या दिवसानंतर आमचा हा दिनक्रम बनून गेला. मी कॉलेजवरून घरी आलो की आई बाबा शेतात असताना तो वेळ फक्त आमचा असायचा. मी घरात पाऊल ठेवताच वहिनी प्रेमाने मला मिठीत घ्यायच्या आणि आम्ही तासनतास एकमेकांच्या प्रेमात बुडून जायचो. जरी दादा परदेशात होता तरी आता वहिनींच्या चेहऱ्यावरचा उदासपणा पूर्णपणे निघून गेला होता. त्या सतत हसतमुख राहू लागल्या. आमच्यातील हे प्रेमाचं, विश्वासाचं आणि एकांत क्षणाचं सुंदर नातं पुढील वर्षभर असंच अखंड सुरू राहिलं, ज्याने आमच्या दोघांच्याही आयुष्यात एक रोमॅन्टिक आणि तृप्त करणारी नवी दिशा दिली होती. दिवस पाण्यासारखे वाहत होते. स्वाती वहिनी आणि माझ्या नात्यातील हे गुप्त प्रेमाचे क्षण आमच्या दोघांच्याही आयुष्यात एक मुख्य भाग बनले होते. आमच्या मातीच्या भिंती, ती छोटीशी आतली खोली आणि संध्याकाळची ती शांतता या सगळ्या साक्षीदार होत्या एका अशा बंधनाच्या, ज्याला जगाच्या नजरेत नाव देणे कठीण होते, पण ज्या दोन एकाकी हृदयांना आधार दिला होता. परंतु वेळ कधी जागी थांबत नाही. अखेर तो दिवस आला ज्याची टांगती तलवार आमच्या दोघांच्या डोक्यावर सतत होती. दादांची परदेशातील 3 वर्षाची कंत्राटी नोकरी संपली होती आणि तो कायमचा भारतात परतणार होता. बातमी आल्यावर घरात आनंदाचे वातावरण पसरले. आई बाबांच्या चेहऱ्यावरील आनंद गगनात मावेनासा झाला होता, पण त्या आनंदाच्या लाटेमागे घराच्या एका कोपऱ्यात 2 हृदये शांतपणे धडधडत होती आणि एक अस्वस्थ भीतीखाली दाबली जात होती. दादा येण्याच्या आदल्या दिवशी आई आणि बाबा गावातील बाजारात खरेदीसाठी गेले होते. घरात पुन्हा एकदा तीच जुनी शांतता पसरली होती, पण आज त्या शांततेत पूर्वीसारखा रोमॅन्टिक धुंदपणा नव्हता. त्याऐवजी एक जडपणा, एक आर्तता होती. स्वाती वहिनी आतल्या खोलीत माझ घरावर बसल्या होत्या. मी हळूच खोलीत गेलो. नेहमी कॉलेजवरून आल्यावर मला पाहून त्यांच्या चेहऱ्यावर फुलणारे हसू आज गायब होते. त्यांच्या डोळ्याच्या कडा लाल झाल्या होत्या आणि त्या खिडकीबाहेर पाहत विचारमग्न होत्या. मी त्यांच्या शेजारी जाऊन बसलो आणि काही न बोलता मी त्यांचा नाजूक हात माझ्या हातात घेतला. त्यांचा हात थंड पडला होता. वहिनी, मी हळूच हाक मारली. वहिनींनी मान वळवून माझ्याकडे पाहिले. एका क्षणात त्यांच्या डोळ्यात साचलेले अश्रू गालावरून उघळले. त्यांनी काहीही न बोलता मला घट्ट मिठी मारली. ती मिठी नेहमीसारखी वासनेची किंवा आकर्षणाची नव्हती, तर त्या एका मोठ्या विरहाचे दुःख, एक भीती आणि खूप सारे कृतज्ञतेने भरलेली होती. मीही माझे हात त्यांच्या पाठीभोवती गुंफले आणि त्यांना स्वतःमध्ये सामावून घेतले. अमित, स्वाती वहिनीचा आवाज हुंदक्यामुळे कापत होता. उद्या तुमचे भाऊ येतील आणि आपले हे जग, हे आपले दिवस इथेच संपतील. माझ्या घशात शब्दांना आवंढा गिळला. मी त्यांच्या पाठीवरून हळूवार हात फिरवत गेलो. वहिनी, दादा तुमच्यावर पूर्ण हक्क आहे. तो तुमचा पती आहे आणि मी फक्त तुमचा तो आधार होतो जेव्हा तुम्हाला एकाकी वाटत होती. वहिनींनी मिठी सैल केली आणि माझा चेहरा आपल्या दोन्ही हातात धरला. त्यांच्या ओल्या डोळ्यांना पाहताना माझेही डोळे भरून आले. अमित, तू फक्त आधार नव्हतास, त्या अत्यंत भावूक होऊन म्हणाल्या. जेव्हा या अनोळखी घरात मी एकटी पडले होते, जेव्हा मला समजून घेणारं कोणी नव्हतं, तेव्हा तू मला एक स्त्री म्हणून, एक माणूस म्हणून आदर दिलास. तू मला जे प्रेम आणि आपुलकी दिलीस ती मी जन्मात विसरू शकत नाही. पण आता आपल्याला हे सगळं थांबवावं लागेल. हे पाप किंवा पुण्य मला माहीत नाही अमित, पण आपण एकमेकांना दिलेला हा विसावा आता इथेच थांबला पाहिजे. मला माहीत आहे वहिनी. मी प्रेमाने त्यांच्या कपाळावर माझे ओठ टेकवले. तो स्पर्श अत्यंत पवित्र आणि हृदयस्पर्शी होता. दादा माझा भाऊ आहे. मी त्याच्यासोबत कधीच विश्वासघात करू शकत नाही. आपण जे जगलो ते आपल्या दोघातच राहील, एक सुंदर आठवणीचं स्वप्न म्हणून. त्या संध्याकाळी आम्ही शेवटच्या वेळी एकमेकांना अगदी जवळ आलो, पण त्या रात्रीच्या स्पर्शात कसलाही घाईगर्दीचा आवेश नव्हता. प्रत्येक स्पर्शात निरोपाची वेदना होती. आमचे ओठ जेव्हा एकमेकांना स्पर्श करत होते तेव्हा त्यात अश्रूचा खारट चव मिसळली होती. आम्ही तासनतास एकमेकांच्या बहुपाशात शांत पडून राहिलो, एकमेकांच्या श्वासांची ऊब अनुभवत, कारण
आम्हा दोघांनाही ठाऊक होते की उद्याचा सूर्य उगवला की आमचं हे विश्वाचे दरवाजे कायमचे बंद होतील. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी दादा घरी आला. दारात पाऊल ठेवताच आईने त्याची ओवाळणी केली. बाबांच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. दादाच्या चेहऱ्यावर परदेशातून परतल्याचा थकवा आणि घरी आल्याचे समाधान स्पष्ट दिसत होते. स्वाती वहिनींनी पुढे येऊन दादांच्या पाय पडण्याचा प्रयत्न केला, पण दादाने त्यांना मध्येच थांबून प्रेमाने जवळ घेतले. मी बाजूला उभा राहून हे सर्व पाहत होतो. माझ्या मनात एक विचित्र वेदना होती, पण त्याहून मोठा एक समाधानही होतं की वहिनींना आता त्यांचा हक्काचा जोडीदार परत मिळाला होता. दादाचे लक्ष माझ्याकडे गेले. अरे अमित, किती मोठा झालास रे तू, असे म्हणत दादाने मला घट्ट मिठी मारली. दादाच्या मिठीत असताना माझी नजर मागे उभ्या असलेल्या स्वाती वहिनींकडे गेली. त्यांनी हळूच नजर खाली झुकवली आणि त्यांच्या ओठावर एक मंद आदरयुक्त हसू आले. त्या हसण्यात मला एक संदेश मिळाला, आपण योग्य तेच करत आहोत. दिवस निघून गेले. आता घरातील वातावरण पूर्णपणे बदलले होतं. दादा आता कायमचा घरीच असल्यामुळे तो शेतात आणि स्थानिक व्यवसायात बाबांना मदत करू लागला होता. स्वाती वहिनी आणि दादाचा संसार आता खऱ्या अर्थाने सुरू झाला होता. रात्रीच्या वेळी जेव्हा मी बाहेरच्या खोलीत एकटा झोपायचो, तेव्हा आतल्या खोलीतून दादा आणि वहिन्याचे हसण्याचा, गप्पा मारण्याचा आवाज यायचा. कधी कधी जुन्या आठवणींनी माझे मन व्याकुळ व्हायचे, पण मी स्वतःला सांभाळायचो. एक दिवस दुपारी दादा कामानिमित्त तालुक्याला गेला होता आणि आई बाबा शेतात होते. मी कॉलेजवरून घरी आलो. घरात स्वाती वहिनी एकट्या स्वयंपाकघरात काम करत होत्या. मी आत गेलो आणि नेहमीप्रमाणे म्हणालो, वहिनी, चहा मिळेल का? वहिनींनी मागे वळून पाहिलं. त्यांच्या चेहऱ्यावर आता पूर्वीसारखी उदासी नव्हती, तर एका अतृप्त स्त्रीचे तेज होते. त्यांनी चहाचा कप माझ्याकडे सरकवला. चहा घेताना आमचे हात क्षणभर स्पर्शले. तो स्पर्श होताच दोघांच्याही अंगावर एक बारीक काटा आला, पण आम्ही दोघांनीही लगेच स्वतःला सावरले. कसा चालू आहे अभ्यास अमित? त्यांनी अतिशय सहजतेने विचारले. छान चाललाय वहिनी. पुढच्या महिन्यात परीक्षा आहे, मी चहाचा घोट घेत म्हणालो. वहिनी माझ्या जवळ आल्या. त्यांनी हळूच माझा हात हातात घेतला आणि अत्यंत मायेने म्हणाल्या, अमित, तू खूप चांगला मुलगा आहेस. तू मला जो आदर दिलास आणि वेळेनुसार स्वतःला ज्या प्रकारे सावरलंस, त्याबद्दल मी तुझी आयुष्यभर ऋणी राहीन. तू मला फक्त प्रेमच दिले नाहीस, तर एक योग्य दिशा दाखवलीस. मी त्याच्याकडे पाहिले. त्यांच्या डोळ्यात आता कसलीही गुन्हेगारीची भावना नव्हती, तर एक निर्मळ प्रेम आणि आदर होता. वहिनी, तुम्ही आनंदी आहात ना? मी विचारले. त्यांनी मनापासून मान हलवली. हो अमित, मी खूप आनंदी आहे आणि या आनंदाचा पाया तूच रचला आहेस. जेव्हा मी सर्वात जास्त एकटी होते, आम्हा दोघांनी एकमेकाकडे पाहिले आणि एक उच्छ्वास सोडला. तो क्षण आमच्या नात्याचा खरा पूर्णविराम होता. आम्ही वासनेच्या मोहाच्या पलीकडे जाऊन एका अशा वळणावर पोचलो होतो, जिथे फक्त आणि फक्त एकमेकाबद्दल आदर उरला होता. काही महिन्यानंतर माझ्या परीक्षेचा निकाल आला. मी कॉलेजमध्ये प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालो होतो. पुढे मोठ्या शहरात पदव्युत्तर शिक्षणासाठी जाण्याची मला संधी मिळाली होती. घरातून निघण्याचा दिवस आला. मी आईबाबांच्या पाया पडलो. दादाने मला जवळ घेतलं आणि पाठीवर थाप मारली. खूप मोठा हो अमित, नाव कमव. शेवटी मी स्वाती वहिनीसमोर उभा राहिलो. मी झुकून त्यांचे पाय पडलो. वहिनींनी माझा हात धरून मला उठवले. त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. त्यांनी हळूच माझ्या हातात एक छोटंसं पाकिट ठेवलं आणि कानात पुटपुटल्या, हे तुझ्या प्रवासासाठी आणि हे तुझ्या त्या वहिनीकडून, जिने तुझ्यामध्ये नेहमी एक सच्चा माणूस पाहिला. मी बसस्टॉपकडे निघालो. वळून पाहिलं तर दारात दादा, आई, बाबा आणि स्वातीवहिनी उभ्या होत्या. स्वातीवहिनींनी मला हात हलवून निरोप दिला. बसच्या खिडकीतून बाहेर पाहताना मला जाणवले की आयुष्यात काही नाती अशी असतात ज्यांना समाजाने ठरवलेल्या चौकटीत बसवता येत नाही. ती नाती विशिष्ट परिस्थितीत जन्माला येतात, दोन जीवांना आधार देतात आणि योग्य वेळ आल्यावर शांतपणे मागे हटतात. स्वाती वहिनी आणि माझे नातंही तसंच होतं. एक असा प्रवास ज्याने मला एका मुलाचा समंजस्य
प्रौढ आणि संवेदनशील माणूस बनवले होते. मोठ्या शहरात आल्यावर माझे आयुष्य पार बदलून गेले होते. कॉलेजचे नवीन वातावरण, नवीन मित्र आणि अभ्यासाचा व्याप यामुळे दिवस खूप वेगाने पळत होते. मी हॉस्टेलवर राहून माझे शिक्षण पूर्ण करत होतो. दरम्यान 1 वर्ष निघून गेलं. या काळात सुट्ट्यामध्ये मी काही वेळेस गावी जाऊन आलो होतो. पण स्वाती वहिनी आणि माझ्यामध्ये आता एक अतिशय सुंदर समंजस्य आणि आदराचा अंतर तयार झाले होते. जुन्या आठवणींचा त्रास आता कोणालाच होत नव्हता. उलट आम्ही एकमेकांचे उत्तम मित्र बनलो होतो. पण आयुष्याचा ड्रामा इथे संपणार नव्हता. खरा रंजक आणि मनोरंजक प्रकार तर मी पदव्युत्तर शिक्षण संपवून कायमचा गावी परत आलो तेव्हा घडला. मी घरी परतलो तेव्हा घरातील परिस्थिती पूर्णपणे बदलली होती. दादाने गावातच एक नवीन ट्रॅक्टर आणि कृषी सेवा केंद्र सुरू केले होते. त्यामुळे दादाची गावात भलतीच ऐट वाढली होती. पण सर्वात मोठा बदल झाला होता तो म्हणजे स्वाती वहिनीमध्ये. जी वहिनी पूर्वी अत्यंत साधी, शांत, संकोची होती, ती आता एकदम स्मार्ट आणि बोल्ड गृहिणी बनली होती. दादाने तिला एक नवीन स्मार्टफोन घेऊन दिला होता. वहिनीने यूट्यूबवर नवनवीन रेसिपीज शिकणं, कपड्यांच्या नवीन फॅशन ट्राय करणं आणि मुख्य म्हणजे इंस्टाग्रामवर रील्स बनवणे सुरू केले होते. मी घरी पोहोचलो, माझी बॅग खाली ठेवली आणि आईला हाक मारली. तेवढ्यात आतल्या खोलीतून धिंच्याक गाण्याचा आवाज आला आणि गळ्यात ट्रेंडिंग स्कार्फ, डोळ्यावर गॉगल लावून वहिनी हातात फोन धरून बाहेर आल्या. अरे अमित, कधी आलास? वहिनींनी फोनचा कॅमेरा माझ्याकडे फिरवला. हे बघा फ्रेंड्स, माझा दीर शहरातून शिकून आलाय. अमित से हाय टू माय फॉलोवर्स. मी तर पार थक्कच झालो. वहिनी, हे काय चाललंय? मी डोळे मोठे करून विचारले. वहिनींनी गॉगल डोक्यावर सरकवला आणि हसून म्हणाल्या, अरे बाबा, डिजिटल युग आहे हे. तुझ्या दादाने मला फोन घेऊन दिलाय. आता तुझी वहिनी इंस्टावर स्टार बनणार आहे. चल पटकन फ्रेश हो. आज तुझ्यासाठी मी यूट्यूबवरून बघून चीज पास्ता बनवलाय. मातीचे घर आता पक्के झाले होते. पण स्वाती वहिनींचा हा नवीन अवतार पाहून मला माझे हसू आवरत नव्हते. जुनी साधी स्वाती वहिनी आणि आताची ती ट्रेंडिंग वहिनी यातील फरक पाहून मला प्रचंड गंमत वाटली होती. गोष्ट इथे थांबली नाही. संध्याकाळी दादा दुकानातून घरी आला. दादाही आता परदेशातल्या वेटरच्या कपड्यामधून बाहेर येऊन एकदम गावचा उद्योगपती टाईप, इस्त्री, पांढरे कपडे आणि गळ्यात सोन्याची साखळी घालून फिरायचा. रात्री जेवणाच्या टेबलवर, हो आता घरात डायनिंग टेबल आले होते, सर्वजण एकत्र बसलो. दादा म्हणाला, अमित, तू आता शहरातून शिकून आलायस. मला माझ्या दुकानाचे डिजिटल मार्केटिंग करायचे आहे आणि तुझी ही वहिनी, हिला तर दिवसभर फोनमध्ये घुसायचे असते. वहिनींनी लगेच दादाला डोळे वटारून पाहिले. अहो, मी माझ्या दुकानाचे आणि तुमच्या ट्रॅक्टरचे प्रमोशन करते सोशल मीडियावर. तुम्हाला काय कळते त्यातले? आजच माझ्या रीलला 5,000 व्ह्यूज आले. आई मध्येच पडली. अहो, मला तर काही समजलंच ना. काय चाललंय घरात? ही रोज संध्याकाळी फोनसमोर उभी राहून विचित्र हातवारे करते आणि हा दादा तिच्याकडे बघून हसत राहतो. हे ऐकून मी, दादा आणि वहिनी तिघेही मोठ्याने हसलो. घरातील ती हलके फुलके आणि आनंदी वातावरण पाहून माझे मन भरून आले. काही दिवसानंतर एक मजेशीर प्रसंग घडला. गावातल्या एका स्थानिक जत्रेमध्ये बेस्ट कपलची एक स्पर्धा आयोजित केली होती. वहिनींनी दादाच्या मागे लागून त्या स्पर्धेत नाव नोंदवले. पण अडचण अशी होती की दादाला लोकांसमोर बोलायची आणि डान्स करायची भारी लाज वाटायची. स्पर्धेच्या आदल्या दिवशी वहिनी मला खोलीत घेऊन गेल्या आणि दाराची कडी लावली. मी थोडे नाटकं करत म्हणालो, वहिनी, दाराची कडी का लावली? जुन्या आठवणी ताज्या करायच्या आहेत की काय? वहिनी माझ्या पाठीत एक थापट मारला आणि हसून म्हणाल्या, धपाट खाशील अमित. आता ते दिवस गेले. आता काम वेगळे आहे. उद्या जत्रेत डान्स स्पर्धा आहे आणि तुझ्या भावाला 2 स्टेप सुद्धा नीट करता येत नाहीत. तू मला शहरातले काही ट्रेंडिंग डान्स स्टेप शिकव. काही? काय? मी डान्स शिकू? मी हसत विचारलं.
हो, तू शिकवणार आणि मी तुझ्या दादाला शिकवेन. चल, फोनवर गाणी लावतो, शिकव पटकन. त्यानंतर अर्धा तास मी आणि स्वाती वहिनी खोलीत बॉलिवूडच्या गाण्यावर डान्स स्टेप करत होतो. मध्येच दादाने अचानक दरवाजा उघडला. आम्हा दोघांना डान्स करताना पाहून तो चक्रावलाच. हे काय चाललंय, दादाने विचारलं. वहिनी लगेच दादाकडे गेल्या, त्यांचा हात धरला आणि म्हणाल्या, काही नाही अमित, मला तुमच्यासाठी सोप्या स्टेप शिकवत होता. चल आता तू पण सुरू कर. त्या रात्री आम्ही तिघांनी मिळून खोलीत जो डान्सचा सराव केला तो अत्यंत विनोदी होता. दादाचे ते अवघडलेले हावभाव आणि वहिनीचा तो उत्साही अवतार पाहून माझी हसून हसून पुरती वाट लागली होती. दुसऱ्या दिवशी जत्रेचा कार्यक्रम रंगला. पूर्ण गाव जमा झालं होतं. जेव्हा स्टेजवर दादा आणि स्वाती वहिनींचे नाव पुकारले गेले तेव्हा दादाचा चेहरा पांढरा पडला होता, पण स्वाती वहिनींनी त्यांचा हात घट्ट धरला आणि त्यांना स्टेजवर घेऊन गेल्या. गाणे सुरू झाले. सुरुवातीला दादा थोडा अडखळला, पण जेव्हा त्याने वहिनीच्या डोळ्यात पाहिले तेव्हा त्याचा सगळा संकोच पळून गेला. रात्री आम्ही सराव केलेल्या स्टेप्स दादाने अत्यंत उत्तम प्रकारे केल्या. पूर्ण प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट केला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे दादा आणि स्वाती वहिनींना त्या स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळाला. ट्रॉफी हातात घेऊन जेव्हा ते दोघे स्टेजवरून खाली आले तेव्हा वहिनींनी पळत येऊन मला घट्ट मिठी मारली. थँक्स अमित, हे फक्त तुझ्यामुळे शक्य झाले. दादानेही मला प्रेमाने जवळ घेतले आणि म्हणाला, खरंच अमित, तू नसतास तर मी आज स्टेजवर पार फजिती करून घेतली असती. मी त्या दोघांकडे पाहिले. एका काळी ज्या नात्यात गुंतागुंती, गुपिते आणि अस्वस्थता होती, तेच नाते आता निखळ आनंद, मजा आणि विश्वासाने भरले होते. आम्ही सर्वजण भूतकाळातील प्रसंगांना मागे टाकून आयुष्याच्या नवीन मनोरंजक आणि आनंदी अध्याय हसत खेळत जगत होतो. जत्रेतील या विजयानंतर घरात काही दिवस खूप आनंदाने गेले, पण तो आनंद फार काळ टिकणारा नव्हता. कारण सुखदुःखाचा हा खेळ जिथे संपल्यासारखा वाटतो तिथेच एका अत्यंत भयानक आणि गूढ रहस्याची सुरुवात होती. काही आठवड्यानंतरची गोष्ट. दादाच्या शेताच्या कामाचा आणि कृषी केंद्राचा व्याप खूप वाढला होता. त्यामुळे तो वारंवार शेजारच्या जिल्ह्यात किंवा तालुक्याच्या ठिकाणी कामानिमित्त 2-2 दिवसासाठी जाऊ लागला होता. मीही गावातीलच एका कॉलेजमध्ये लेक्चरर म्हणून रुजू झालो होतो. सर्व काही सुरळीत चाललं होतं, पण अचानक घरातील वातावरण एका विचित्र गूढ शांतता पसरू लागली. सुरुवात एका साध्या प्रसंगाने झाली. एके शुक्रवारी रात्री दादा कामानिमित्त बाहेर गेला होता. आई बाबा नेहमीप्रमाणे जेवून पुढच्या खोलीत गाढ झोपले होते. मी माझ्या खोलीत कॉलेजच्या नोट्स तयार करत बसलो होतो. सुमारे रात्रीच्या 12च्या सुमारास मला मागच्या अंगणातून कोणाच्या तरी पावलांचा आणि कुजबुजण्याचा आवाज आला. मातीचे घर आता पक्के झाले होते असले तरी मागच्या बाजूला जुन्या मातीच्या घराचा पडका भाग आणि एक मोठा आवळा बाबळीचे झाड अजूनही तसेच होते. मी खिडकीतून हळूच बाहेर डोकावले. बाहेर गडद अंधार होता, पण त्या अंधारात मला स्वाती वहिनींची आकृती दिसली. त्या हातात एक छोटी टॉर्च घेऊन बाबळीच्या झाडाजवळ उभ्या होत्या आणि सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे त्यांच्यासमोर एक उंच काळा रेनकोट घातलेला अनोळखी पुरुष उभा होता. माझा श्वास तिथेच थांबला. मी डोळे चोळून पुन्हा पाहिले. तो पुरुष वहिनीच्या अगदी जवळ उभा होता. वहिनीच्या हातात एक पाकिट होतं जे त्यांनी त्या माणसाच्या हातात दिलं. त्या माणसाने ते पाकिट खिशात ठेवलं आणि वहिनीच्या खांद्यावर हात ठेवून अतिशय बारीक आवाजात म्हणाला, काम नीट झाले पाहिजे स्वाती, कोणाला शंका येता कामा नये, विशेषतः त्या अमितला तर अजिबात नाही. ते नाव ऐकून माझ्या अंगावर काटा आला. तो माणूस माझ्याबद्दल का बोलत होता आणि स्वाती वहिनी त्या अज्ञाताला मध्यरात्री गुप्तपणे का भेटत होत्या? काही क्षणात तो माणूस मागच्या कुंपणावरून उडी मारून अंधारात गायब झाला. स्वाती वहिनींनी आजूबाजूला पाहिलं आणि अत्यंत घाईघाईने मागच्या दारातून घरात आल्या. मी लागलीच माझ्या खोलीतील लाईट बंद केली आणि बेडवर जाऊन झोपण्याचं नाटक केलं. माझे हृदय वेगाने धडधडत होते. स्वाती वहिनीचा हा कोणता नवीन चेहरा माझ्यासमोर येत होता. दुसऱ्या दिवशी सकाळी मी वहिनींच्या हावभावावर बारीक लक्ष ठेवू लागलो, पण आश्चर्य म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावर रात्री घडलेल्या घटनेचा जराही ताण दिसत नव्हता. त्या नेहमीप्रमाणे हसतमुखाने सर्वांना चहा नाश्ता देत होत्या.
मी चहा घेत असताना अचानक वहिनींच्या फोनवर एक मेसेज आला. फोन टीव्हीच्या टेबलवर ठेवला होता. मी नकळत तिकडे पाहिले. स्क्रीनवर लाईट लागली होती. वर नाव लिहिले होते अननोन. मेसेजमध्ये लिहिले होते, झाडाखाली पुरलेले ते पार्सल आज रात्री 12 वाजता बाहेर काढ. माझ्या पायाखालची जमीनच सरकली. झाडाखाली पुरलेले पार्सल. त्या दिवशी दुपारी दादा परगावहून परत आला, पण दादा आल्यानंतरही माझ्या मनातील अस्वस्थता कमी झाली नाही. मी दादाला काही सांगावे की नाही या विचारात होतो, पण माझ्याकडे कोणताच ठोस पुरावा नव्हता. जर मी काही बोललो तर मीच संशयाच्या भोवऱ्यात अडकलो असतो. त्या रात्री मी झोपण्याचं नाटक केलं. घड्याळात रात्रीचे 11:15 वाजले. घरात सगळे गाढ झोपले होते. मी हळूच उठलो आणि मागच्या खोलीच्या खिडकीजवळ जाऊन उभा राहिलो. आश्चर्य म्हणजे बरोबर 12 वाजता स्वातीवहिनी हळूच दाराची कडी उघडून बाहेर पडल्या. त्यांच्या हातात एक छोटीशी कुदळ होती. मी अतिशय सावधगिरीने पावलाचा आवाज न करता त्यांच्या पाठोपाठ बाहेर पडलो. अंधारात बाबळीच्या झाडाखाली जाऊन त्या जमिनीवर खणू लागल्या. सुमारे 10 मिनिटाच्या खणण्यानंतर त्यांच्या हातात एक प्लॅस्टिकमध्ये गुंडाळलेली लाकडी बॉक्स आला. वहिनीने तो बॉक्स बाहेर काढला आणि झाडाच्या बुंद्याशी बसून तो उघडला. टॉर्चच्या मंद प्रकाशात त्या बॉक्समध्ये काय आहे हे पाहण्याचा मी प्रयत्न केला आणि जे मी पाहिलं त्याने माझे भानच हरपले. त्या लाकडी बॉक्समध्ये कसले तरी रासायनिक औषध असणाऱ्या छोट्या बाटल्या होत्या आणि सोबत काही जुनी कागदपत्रे व एक परदेशी पासपोर्ट होता. तो पासपोर्ट दादाचा नव्हता तर पूर्णपणे वेगळ्या माणसाचा होता. वहिनींनी त्या बाटल्यामधील एक छोटी बाटली बाहेर काढली आणि बॉक्स पुन्हा जमिनीत गाडून ठेवला. त्या बाटलीकडे बघून त्यांच्या चेहऱ्यावर एक भयानक क्रूर हास्य आले, जे हास्य मी माझ्या आयुष्यात स्वातीवहिनीच्या चेहऱ्यावर कधीच पाहिले नव्हते. ती बाटली हातात घेऊन त्या घाईघाईने स्वयंपाकघराकडे गेल्या. मी दुरूनच पाहिलं. स्वयंपाकघरात दादासाठी रात्रीचे दुधाचे भांडे ठेवले होते. स्वातीवहिनींनी त्या बाटलीतील द्रव पदार्थाचे काही थेंब थेट दादाच्या दुधाच्या पेल्यात टाकले आणि ते दूध चमच्याने हलवून त्या दादाच्या खोलीत निघून गेल्या. माझे डोके सुन्न झाले होते. स्वातीवहिनी दादाला विष देत होत्या, पण का? त्या परदेशी वेटर असणाऱ्या भावाच्या मागे असे कोणते रहस्य होते जे मला माहीत नव्हते? तो मध्यरात्री भेटणारा अनोळखी माणूस कोण होता आणि परदेशी पासपोर्टच्या सगळ्याशी संबंध काय होता? मी क्षणाचा विलंब न करता दादाच्या खोलीकडे धाव घेतली. दादा तो दुधाचा पेला ओठाला लावणारच होता. मी जोरात ओरडलो, दादा थांब, ते दूध पिऊ नकोस. माझा आवाज ऐकून दादा थबकला. हातातला पेला हलला. स्वातीवहिनींच्या चेहऱ्यावरचा रंग क्षणात उडावला. त्यांचा चेहरा पांढरा फटक पडला. काय झाले अमित? तू असा अचानक का ओरडतोयस? दादाने आश्चर्याने विचारले. स्वातीवहिनींनी रागाने माझ्याकडे पाहिले आणि म्हणाल्या, अमित तू या वेळेला इथे काय करतोस आणि असे का बोलतोस? मी पुढे झालो. दादाच्या हातातला दुधाचा पेला हिसकावून घेतला आणि तो बाजूला फेकून दिला. फरशीवर दूध सांडताच त्यातून हलकासा पांढरा धूर निघू लागला. हे पाहून दादाचे डोळे मोठे झाले. हे काय आहे स्वाती? मी स्वातीवहिनींच्या डोळ्यात डोळे घालून म्हणालो, वहिनी आता नाटकं बंद करा. मी तुम्हाला बाबळीच्या झाडाखालून तो बॉक्स काढताना आणि या दुधात विष मिसळताना उघड्या डोळ्यांनी पाहिलं आहे. दादा विश्वासाने स्वातीकडे पाहू लागला. स्वाती, अमित हे काय बोलतोय? स्वातीवहिनी काही क्षण शांत उभ्या राहिल्या. त्यांच्या चेहऱ्यावरची भीती अचानक गायब झाली आणि तिथे एक थंड थरकाप उडवणारे हसू आले. त्यांनी शांतपणे खिशातून फोन काढला आणि एका नंबर डायल केला. हॅलो, काम झाले आहे. त्याला संशय आलाय, आत या, स्वातीवहिनी फोनवर म्हणाल्या. आणि त्याच क्षणात आमच्या घरात मुख्य दरवाजा जोरात उघडला गेला. तोच काळा रेनकोट घातलेला रहस्यमय माणूस हातात रिव्हॉल्वर घेऊन घरात पाय ठेवता झाला. माझ्या आणि दादाच्या समोर आता मृत्यू उभा होता. आणि ज्या स्वातीवहिनींना आम्ही घरातील साधी निष्पाप सून समजत होतो, त्या एका मोठ्या आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी मुख्य सूत्रधार निघाल्या होत्या. त्या अज्ञात बंदूक थेट दादाच्या छातीवर धरली.
स्वाती वहिनी पुढे आल्या आणि दादाच्या जवळ जाऊन अतिशय थंड आवाजात म्हणाल्या, अतुल, तुला काय वाटले होते परदेशातील त्या हॉटेलमध्ये तू ज्या माणसाचा खून करून त्याची संपत्ती आणि हिरे चोरून भारतात पळून आलास, तो रहस्यमय कायमचे गाडले गेले? मी तुझ्याशी लग्न उगाच नाही केले. मी त्या मृत माणसाची बहीण आहे. हा सर्व मोठा धक्का होता. ज्या दादाला आम्ही साधा बोळा समजत होतो तो परदेशात एक भयानक गुन्हा करून आला होता आणि स्वाती वहिनी बदल्याची आग मनात घेऊन आमच्या घरात सून बनून आल्या होत्या. आता या खोलीत 4 व्यक्ती होत्या. बंदूक हातात असलेला तो अनोळखी मारेकरी, बदल्याने पेटलेली स्वाती, स्वतःचं भूतकाळ उघडकीस आलेला दादा आणि या सगळ्याच्या रहस्याच्या चक्रव्यूहात अडकलेला मी.